माझ्या नवऱ्याने माझं एक काम हलकं केलं होतं ते म्हणजे काय तर मेथी निवडायचं काम. मेथी निवडायचं मला खूप कंटाळा येतो. तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. तर निवडून मी काल रात्रीच फ्रीजमध्ये ठेवलेली होती ती. म्हणजे मी नव्हती निवडली, यांनीच निवडली होती. तर मग ती साफ वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवली. तर ती पाण्यामध्ये मी टाकली होती कारण थोडीशी माती होती. तर मग ते भिजत ठेवले मी जसं. ती माती खाली पण जाईल आणि 2-4 मिरच्या घेतल्या. 2 प्रकारच्या मिरच्या आहेत. एक साध्या मिरच्या आणि एक लवंगी मिरच्या आहे. तर 3-4 लवंगी मिरच्या घेतल्या आणि 2 साध्या मिरच्या घेतल्या म्हणजे तिखटपणा पण येईल आणि जास्त तिखट पण होणार नाही. आणि लसूण घेतला आहे. मग लसूण आणि मिरच्या मी कट करून घेतले आणि लगेच 2 चमचे तेल टाकून कढईमध्ये मी परतवून घेतले आणि मग इथे व्यवस्थित मेथीच्या भाजीत मला फक्त लसूण आणि हिरव्या मिरच्याच लागतात. कांदा वगैरे मी काही टाकत नाही. आणि इथे व्यवस्थित मी पाण्यातून मेथी नीट नितरवून घेतली. पाणी काढून मग मेथी कढईमध्ये टाकून घेतली. सगळं व्यवस्थित ठेवून दिली आणि एका साईडला मी लगेच चपात्याचं पीठ मळायला घेतलं आणि लगेच मीठ पण वरतून टाकून घेतलं की जेणेकरून पाणी सुटेल त्याला. भाजीला मी जास्त काही हलवत नाही. मीठ टाकून घेतलं फक्त आणि ठेवून दिलं की त्याला पाणी सुटलं की मग नंतर हलवता येईल. कारण मेथीची भाजी आपण जास्त हलवली की कडू होती आणि खरंच होती ती कडू. मग इकडे मी लगेच पीठ मळायला पण घेतलं होतं कारण 1 चमचा तेल टाकून घेतलं, मीठ आणि पाणी टाकून घेतलं. मग इकडे मी पीठ काढून घेते. आता पीठ मळून घेते. पीठ मळताना मी थोडंसं जास्तच पीठ मळून घेते म्हणजे दोन्ही वेळेचं पण होऊन जातं आणि लागता मग पोळ्या करते. जास्तीत जास्त आम्हाला एका वेळेस 6-7 चपात्या लागतात आणि खूप आवडती भाजी वगैरे असली किंवा काळ्या मसाल्याचं असली तर 8-9 बनवते. 10 बनवून घेते. एक्स्ट्रा 2 ठेवतेच कारण अचानक कधी निमिषला भूक वगैरे लागली तर मग त्याला 2 चपात्या एक्स्ट्रा ठेवतेच. तर मग तोपर्यंत पीठ नरम व्हायला ठेवलं आणि भाजी पण झाली होती. तर म्हटलं चल पीठ नरम होते तोपर्यंत. घरामध्ये पसारा पडलेला होता. निमिष तर काही आवरत नाही आहे, तर ते मूडवर असतं त्याच्या. आणि मग इकडे कपडे पडलेले होते. ते कपडे वगैरे मी सगळे व्यवस्थित घड्या घालून घेतले कारण अलिबागवरून आल्यानंतर एवढे कपडे झाले होते ना, 2 बॅगा कपडे धुवायच्या होत्या. तर मग रोज 2 दिवस मी सलग अर्धे कपडे असे धुवून टाकत होते कारण एवढे एकखटी कपडे धुवायचे म्हटल्यावर खूप वैताग आला असता. त्यात ऊन पण एवढं आहे. तर मग थोडे कपडे मी अर्धे करून असे 2 दिवस ते कपडे धुवून घेतले आणि मग आवरून सगळं व्यवस्थित कपाटामध्ये कपडे ठेवून दिले. आता कपाटामध्ये कपडे ठेवते खरी, पण कपाटाचा अवतार तुम्ही जेव्हा बघाल ना, तर तो कपाट माझं बघा कसं झालेलं आहे. खूप पसारा झालेला आहे. कुठले कपडे कुठे गेलेले कारण त्या दिवशी मला काही सामान सापडतच नव्हते कपडे. तर मग खूप म्हणजे काढ घाल केली आणि नुसते कोंबून टाकलेले आहेत. आता हे कपाट पण आवरून घ्यायचं आहे मला. बघू आता जसा वेळ मिळेल तसं. निमिषच्या पण कपाटाचा अवतार खूप खराब झालेला आहे. त्यांनी पण कपडे नुसते कोंबलेले आहे आणि त्याची ते कपाट जे आहे ते मी मिशोवरून मागवलेलं. तर त्याचं पण ते वरचं कवर पण फाटलेलं आहे. तर ते पण आवरून घ्यायचं आहे. आता बघू कसं होतं आहे काय होतं आहे. त्यानंतर मी चपात्या करून घेतल्या आणि सगळं किचन व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं. असा होता माझा आजचा दिवस. बाय.